मालवण या शब्दाला काहीतरी एक बेस आहे. अरे सर 100 लोक असतात मध्ये कशाला लावतात म्हातारे. मी पण म्हातारच आहे. मा लवण मा म्हणजे नाही आणि लवण म्हणजे मीठ. या बसने जायचं आपल्याला आता कुडाळ रेल्वे स्टेशनला. स्टेशनला पोहोचलो आहे कुडाळ. मांडवी एक्सप्रेस ट्रेन आहे. कुठले कुठले पत्ते आलेत काय माहिती. तर आपण आलेलो आहे. ही बजेट ट्रिप असल्यामुळे आम्ही आता 5 जणांची तिकीट आहे 75 रुपये. रत्नागिरी एस टी स्टँडला पोहोचलो आम्ही आता. आम्हाला इथे आल्यावर खूप आनंद झाला. चांगला वाटतो आणि परिसर एकदम खूप छान आहे. एरिया पण ठेवलेला आहे. आमचे पोरं पण एकदम खुश एकदम खुश आहे. टेन्शनच नाही. 2-3 हजाराचं काम 1000-1200 झालं. आता आम्हाला इथून आता बस पकडायची तर तुम्ही कधीच इथून आता राईटला गेलात तुम्ही इथे 10 मिनिटाच्या अंतर पिंपळ पार म्हणून चौकशी करा. नाही तर तुम्ही पटपट गेलेले पण नाही. ठीक आहे. आता आम्ही डायरेक्ट ऑटोच करतो आपला मालवणपर्यंत. मालवण बस पकडतो आहे. तेव्हापर्यंत तुम्ही ऑटो करेपर्यंत तिथे जाणार. ऑटोवाले 60 रुपये 2 का या करा. तुम्ही आता काय ठीक आहे बघतो आम्ही. नको एक माणुसकीच्या दृष्टीने मी मला स्टँडवर बसतो. याच्यात पण मालवण या शब्दाला काहीतरी एक बेस आहे. अरे सर 100 लोक असतात मध्ये कशाला लावतात. हात लावा ना. ओदम काय इकडे लावा. इकडे लावले नाही नाही होय हात नाही जवळ झाले ते म्हातारे. मी पण म्हातारच आहे. ते जास्त आहेत ना. बायको आमची ओरडत. आणि लवकर बोला. मालवणचा अर्थ काय. मालवण याचा अर्थ मा लवण. मा म्हणजे नाही आणि लवण म्हणजे मीठ. इथे जास्त मीठ नाही. चला आता आम्ही बसला पोचलो आहे. लॉक झालं असणार. उतरा हळूहळू आला का. खूप खूप धन्यवाद. ओके. तुमच्याशी मिळून एकदम चांगलं वाटलं. ठीक आहे. काय असेल तर मी नक्की माणसांना पाठवेल. ठीक आहे. चला सावकाश. तुम्ही तोच नंबर आहे ना. हो माझा तो. त्या नंबरवरती मी मिस कॉल देतो. ओके. ठीक आहे. चला बाय. तुम्हाला हे लाव. चला ओके. थँक्यू. 10:30 ना. ठीक आहे. 10:30ची बस आहे. या बसने जायचं आपल्याला आता कुडाळ रेल्वे स्टेशनला. आम्ही बसमध्ये बसले. तुम्ही बघू शकता. बाबू हे वारके इथं बोलना चाहते हो तो कुछ नहीं. सारे शब्द नहीं बोला. स्टेशनला पोहोचलो आहे कुडाळ स्टेशन. आता इथून आपल्याला कुडाळ स्टेशनला जायला इथून आपल्याला आता 5 मिनिटं अजून लागणार. 5-10 मिनिटं इथून जायचं आता स्टेशनला. मांडवी एक्सप्रेस ट्रेन आहे. तू या मार जोरात. नाही तू एकदा त्याला मारले. हा राईट आहे. बाय. आता सही माझं कुठले कुठले पत्ते आलेत काय माहिती. मी काय झालं फोडमफोडी गेम. बाबू पडला की झपाझप गेम. बाबाला पडला की
स्टेशनपासून आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहे. आम्हाला ॲक्च्युली ही ट्रेन भेटणारच नव्हती, पण ही जी ट्रेन होती मंडावी एक्सप्रेस, ती 11ची ट्रेन आहे आणि आम्हाला 12:30च्या दरम्यान भेटली. जायचं आहे गणपतीपुळेला. तर आमचा असा प्लॅन होता की सकाळी उठून आम्ही 11ची ट्रेन पकडणार. प्रॉब्लेम असा झाला की जी बस होती ती आम्ही पोचलो 9:30ला पोचलो आणि आम्हाला नंतर कळतं की 10:30ची बस आहे. आणि 10:30ची बस म्हणजे 1 तास लागतो आपल्याला कुडाळ स्टेशनला यायला. तर आम्ही हा प्लॅन ड्रॉप केलेला. आम्ही विचार केलेला की आम्ही वाया बसने जाऊ, पण नंतर आम्ही स्टेशनला आल्याच्या नंतर आम्हाला कळालं की ही जी मंडावी एक्सप्रेस आहे ट्रेन ती लेट झालेली आहे. तर आम्हाला 12-12:30च्या दरम्यान भेटली आणि आता आम्ही इथे जस्ट आता पोचलो आहे. आता इथून आम्ही आता जाऊन एस टी पकडणार आणि डायरेक्टली आम्ही पोचणार गणपतीपुळेला. तर चला मग आपण बघू आता गणपतीपुळेचं मंदिर कसं आहे. चला मग वरती जायचं ना. स्टेशनच्या बाहेर येऊन तुम्हाला आता रिक्षाने पण जाऊ शकता तुम्ही एस टी स्टँडला, पण एस टी स्टँड आहे ते 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर ही बजेट ट्रिप असल्यामुळे आम्ही आता हायवेपर्यंत चालत जातो आहे आणि हायवेच्या इथून आम्ही बस करणार आहे. 5 जणांची तिकीट आहे 75 रुपीज. तर तुम्ही ऑटोवाल्यांच्या भरोश्यावरती राहू नका, तेल तुम्हाला लुटणार. तुम्ही गपचूप आपल्या हायवेला यायचं, तिकडे तुम्हाला एस टी स्टँडला जायला खूप सारे बसेस आहेत. रत्नागिरी एस टी स्टँडला पोहोचलो आम्ही आता. चला लवकर. किती वाजले? 4:15 बोलतात. 45 रुपीजचं तिकीट आणि 70 वाली मला दाखवतो जस्ट. फॅमिलीसाठी चांगलं आहे, म्हणजे काही असेल फंक्शन जर इथे यायचं असेल. असं एवढा मोठा हॉल आहे, सगळा हॉल आहे. असे इथे चेंजिंग रूम करू शकता तुम्ही. ते चांगलं पण एकदम. बाथरूम आहे लेफ्ट साईडला. सॉरी.